आरोग्ययन सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आरोग्ययन चॅनल हे आयुर्वेदाविषयी माहिती प्रसारित करत असतं आणि आमच्या क्लिनिकमध्ये जे योगाचं सत्र चालतं दर शनिवारी त्याचं लाईव्ह प्रसारणही करत असतं. आपण हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना मिळत राहील आणि नवीन नवीन प्रसारित होणाऱ्या माहितीचं आपल्याला माहिती होत राहील. ओके, आज आपण हेमंत ऋतूबद्दल बोलणार आहोत. हेमंत ऋतू संबंधीचा पहिला व्हिडिओ आपण पूर्वी प्रसिद्ध केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ती तुम्ही वापरू शकता. त्याच्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये पहा. म्हणजे हेमंत ऋतूविषयीचं जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे आपल्याला समजून येईल. हेमंत ऋतू मार्गशीर्ष आणि पौष हे जे महिने आहेत हे हेमंत ऋतूचे मानले जातात आणि त्यावेळेला थंडी सुरू झालेली असते, पण थंडीचा कडाका खूप नसतो. बाष्प कमी झालेलं असतं हवेतलं, त्यामुळे एक आल्हाददायक अशी परिस्थिती असते आणि त्यामुळे मन अतिशय उल्लसित असतं. त्यात मार्गशीर्षाचा महिना असतो, अतिशय पवित्र महिना. मासानाम मार्गशीर्षोस्मी असं भगवंतांनीच म्हटलेलं आहे. असा व्रतवैकल्यांचा आणि दत्तजयंती असणारा असा हा महिना, खंडोबाचं नवरात्र, योगेश्वरीचं नवरात्र अशा स्वरूपाची वेगवेगळी व्रत या काळामध्ये येतात आणि त्यामुळे हल्ली गेली कित्येक वर्ष एक वैभवलक्ष्मीचं व्रतही दर गुरुवारी केलं जातं. अशा स्वरूपाचा हा पवित्र महिना या हेमंत ऋतूमध्ये येतो. हेमंत ऋतू हा थंडीतला काळ असल्यामुळे आणि नॉर्मली शरीराचं बळ आणि जठराग्नीचं बळ हे उत्तम असल्यामुळे कोणतीही बंधनं शास्त्राने दिलेली नाही. खाण्याच्या विषयी नाहीत आणि शारीरिक किंवा मैथुनाविषयी अशीही काही बंधनं सांगितलेली नाही. याचा अर्थ असा नाही होत की आपण कितीही खावं आणि काहीही कितीही करावं. कारण हा थंडीचा जरी महिना असला तरी सुद्धा आपली जी दिनचर्या आहे ती योग्य प्रकारे पाळणं हे आवश्यक आहे. त्यामुळे जठराग्नी हा प्रदीप्त राहतो आणि त्या जठराग्नी प्रदीप्त राहिल्यामुळे पचन चांगलं राहतं आणि पचन चांगलं राहिल्यामुळे उत्तम प्रकारचं आरोग्य हे प्राप्त होत असतं आणि हे प्राप्त होणारं आरोग्य टिकावं ह्याची काळजी आपणच घ्यायची असते. तर या काळामध्ये थंडी असते आणि भूक चांगली लागते, म्हणून या काळामध्ये गरिष्ठ भोजन होतं, जरा चांगल्या प्रकारे खाल्लं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून अग्निमांद्याकडे प्रवृत्ती होते. ती होऊ नये ही काळजी आपण घ्यायला हवी. अन्यथा अजीर्ण झालं तर करपट ढेकरा येणं, पोट जड होणं, कॉन्स्टिपेशन होणं यासारख्या तक्रारी येतात आणि अतिशय चांगल्या उत्साह वाढवणाऱ्या, आरोग्य देणाऱ्या अशा या महिन्याचं किंवा ह्या ऋतूचं जे फलित आहे ते नाहीसं होतं. त्यामुळे योग्य प्रकारे आहार घेऊन आपण हा ऋतू साजरा केला पाहिजे.
ज्या काळात चांगल्या भाज्या येतात आणि त्यामुळे उंधियोसारखे पदार्थ किंवा दाल बाटीसारखे जरा पचायला जड असे पदार्थही या काळामध्ये चांगले पचवता येतात. त्यामुळे ह्या काळाचं महत्त्व भोजनाचा आनंद घेणं, शारीरिक श्रमाचा म्हणजे व्यायामाचा आनंद घेणं, या सगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो. त्यामुळे जसं तुम्ही उत्तम भोजन, उत्तम प्रकारचा आहार आपण घेऊ शकू, त्याच प्रकारे व्यायामही वाढवायला हवा आणि व्यायाम उत्तम प्रकारे करायला पाहिजे. आता व्यायामाचं तत्त्व थोडक्यात सांगायचं तर असं की व्यायाम सुरू केल्यानंतर कपाळावर थोडासा घाम येतो आणि तो घाम आला याचा अर्थ तो बलार्ध व्यायाम झाला. तर ज्या लोकांनी व्यायाम नियमितपणे केलेला नसतो किंवा करत नाही, अशा लोकांनी बलार्ध व्यायाम केल्यानंतर थांबायला हवं आणि जसजसे ते रेग्युलर रोजच्या रोज व्यायाम करत जातील त्याप्रमाणे हा बलार्ध व्यायामानंतर येणारा हा कपाळाचा घाम आहे हा उशिरा यायला लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त व्यायाम आपण करू शकू. या प्रकारे भरपूर व्यायाम, उत्तम प्रकारे भोजन आणि अशा प्रकारचा हा उत्तम आनंद देणारा असा ऋतू हा हेमंत ऋतू फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण वर्षभर आपलं आरोग्य टिकण्याची सामग्री या काळामध्ये जमा करता येते. म्हणूनच आता या पाठोपाठ येणारा जो शिशिर ऋतू आहे, त्या शिशिर ऋतूमध्ये सुद्धा वाताची वृद्धी अतोनात वाढते आणि त्यामुळे ज्याला पानगळ म्हणतो आपण, पानांची गळती होणं आणि सगळी बराचसा जंगलाचा भाग निष्पर्ण होणं, हा जो भाग आहे हा या काळामध्ये अनुभवला जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये नवी पालवी फुटून नवीन जीवनाला प्रारंभ होत असतो. अशा प्रकारचे हे ऋतुचक्र जे आहे हे उत्तम प्रकारे अनुभवण्यासाठी, आरोग्यदायी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. तसंच त्यासाठीच या काळामध्ये तिळगुळासारखे पदार्थ जे अतिशय उष्ण आहेत आणि पचायला वास्तविक पाहता जडही आहेत, पण हे या दिवसामध्ये खायला आनंददायी असतात. आणि जेव्हा उन्हाळा असतो आणि थंडी संपलेली असते त्यावेळेला हे गुळाचे पदार्थ म्हणजे तिळगुळ काय किंवा गुळाची पोळी या गोष्टी खायला आपल्याला आनंद वाटत नाही. किंबहुना उंदियोसारखे मगाशी उल्लेख केलेल्या दालबाटीसारखे गरिष्ठ पदार्थ, किंबहुना हे जे पदार्थ आहेत जे पौष्टिक आहेत आणि पचायलाही जड आहेत, पचायला थोडा वेळ जास्त लागतो, अशा पदार्थांचा खाण्याचाही आनंद या काळात लुटता येतो. पण अग्निमान्य झालं तर आपलं सगळंच हे हिरावून नेलं जातं आणि त्यामुळे आपण सावध राहणं हे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत आनंद देणाऱ्या ह्या ऋतूमध्ये आपण ही सगळी सावधगिरी बाळगू आणि आपलं आरोग्य आपण उत्तम प्रकारे सांभाळू आणि पूर्ण वर्षाचं आरोग्य याच्यातच निर्माण करू अशी आपण इथे निश्चय करूया. आणि हा व्हिडिओ इथे थांबवतोय. आपण जरूर ही माहिती आत्मसात करा, आपण जीवनामध्ये आणा, जेणेकरून आपल्याला सतत आरोग्याचा लाभ मिळत राहील. आणि त्यामुळे हे चॅनलही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सूचना मिळत राहील. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती इतरांनाही कळेल आणि त्यातून सगळ्यांनाच उत्तम आरोग्याचा लाभ होईल. श्री धन्वंतरी नमः. थँक्यू.